वेदिका, येस मॅम. आज कोणतं प्रॅक्टिकल आहे? डेमॉन्स्ट्रेशन ई कॉमर्स वेबसाईट. ओके. संदेश, यस मॅम. ई कॉमर्स वेबसाईट तू वापरलेल्या आहेत का? हो मॅम. काय काय शॉपिंग केली आहे त्याच्यावरून? मोबाईल फोन, वॉचेस, शर्ट. ओके. फीडबॅक कसा आहे त्याचा? चांगला आहे. ओके. सुमित, Yes, teacher. काय डेफिनेशन आहे ई कॉमर्सची? Online shopping, selling and purchasing electronic device, electronic online platform main. ओके. उत्कर्ष, Yes, ma'am. काय रे मराठीमध्ये काय असते ई कॉमर्स म्हणजे? ई कॉमर्स हे ऑनलाईन खरेदी किंवा विक्री करण्याचं एक साधन आहे. ओके. ध्रुव, येस मॅम. याचे काही प्रकार असतात का? हो मॅम, खूप सारे प्रकार आहे. जीवितेश, याचा पहिला प्रकार कोणता आहे? ईबे. ओके. तू शॉपिंग केली आहे त्याच्यावरून? हो. गौरव, जी मॅम. कुठली वेबसाईट आहे नेक्स्टवाली? ॲमेझॉन. अच्छा, त्याच्यामध्ये काय काय करू शकतो आपण? विक्री आणि खरेदी करू शकतो. ओके, ठीक आहे. तू केलं आहे त्याच्यावरून खरेदी विक्री? हो. फीडबॅक कसा आहे त्याचा? चांगला आहे. आर्यन, नेक्स्ट वेबसाईट कोणती आहे? फ्लिपकार्ट. फ्लिपकार्ट. याच्यावरून काय केलं आहे तू? प्रोडक्ट बाईंग अँड सेलिंग. ओके. याच्यावरून काय काय प्रॉडक्ट सेल केलेले आहे तू? काही हे केलं, परचेस केलेले आहे? वॉचेस, मोबाईल्स, ओके. क्लोथ्स. क्वालिटी कशी होती त्याची? नेक्स्ट कोणती वेबसाईट आहे श्रेया? ओलेक्स. ओलेक्स. याचा वापर कशासाठी करतो आपण? खरेदी विक्री करण्यासाठी. ओके. नेक्स्ट वेबसाईट कोणती आहे हर्षल? क्लिकर त्याचा वापर कशासाठी करतो आपण? जॉब करण्यासाठी क्लिकरचा वापर करू शकतो. ओके. जॉब सर्च करण्यासाठी तुम्ही तिथे क्विकरचा वापर करू शकता. मृणाली? हां. या सगळ्या वेबसाईट आम्ही डेली वापरत असतो. ओके. तन्वी? ह्या सर्व वेबसाईट आम्ही जोखीमपूर्वक वापरतो. याचे फायदे आणि तोटे दोन्ही होत असते. ओके, व्हेरी गुड. सपना? या पद्धतीने ई कॉमर्स प्रॅक्टिकल साईट पूर्ण झाली. ओके, व्हेरी गुड. समजलं तुम्हाला सगळं? हो. ठीक आहे, व्हेरी गुड. हे आजचं प्रॅक्टिकल आहे तुमचं. प्रॉडक्ट बाईंग अँड सेलिंगसाठी कोणते कोणते वेबसाईट बघितले तुम्ही? ओके. नंतर ट्रान्सपोर्टसाठी कोणते कोणते आहे? ते पण आहे. आणि ट्रेन, उबरवाले पण आहे, म्हणजे ते ट्रान्सपोर्टसाठी तुम्ही त्या वापरू शकता. एंटरटेनमेंटसाठी कोणते कोणते आहेत? बुक माय शो, तिकीट मी. ओके. हे तुम्ही पिक्चरचं तिकीट किंवा बुक माय शोसाठी करू. कोणते आहे? फूडसाठी कोणते कोणते आहे? स्विगी आणि झोमॅटो. नेक्स्ट कोणते आहे? ट्रॅव्हल अँड टुरिझम. त्याच्यासाठी तुम्ही मेक माय ट्रिप, ओके, क्लिअर ट्रिप हे आपण वापरू शकता. नंतर रिअल इस्टेट, जे तुम्ही प्लॉट वगैरे किंवा हाऊस शेअरिंग होल्डिंगसाठी कोणते घेतात? ओके, 99 एकर्स. आणखी नो ब्रोकर हे वाले. नंतर कोणते आहे? जॉबसाठी naukri.com, linkedin.com. हे सगळे जॉब सर्च करण्यासाठी तुम्ही रिझ्यूम अपलोड करून तुमचे प्रोफाईल तयार करू शकता. नेक्स्ट आहे बँकिंगमध्ये कोणते कोणते आहे? ॲक्सिस बँक, ICICI बँक. हे सगळे बँकिंग व्यवहारासाठी तुम्ही ई कॉमर्स वेबसाईट वापरू शकता. नंतर आहे फार्मसी, मेडिकल फार्मसीसाठी तुम्ही फार्मसी इझी वगैरे वेबसाईट वापरू शकता. नेक्स्ट आहे लोकल इन्फॉर्मेशन सर्च. ठीक आहे. याच्यामध्ये जस्ट डायल आणि व्हाईट पेज, म्हणजे तुम्हाला जर इन्फॉर्मेशन पाहिजे लोकलवाली तर त्याच्यासाठी तुम्ही ही जस्ट डायल वापरू शकता. एज्युकेशनल साईट कोणत्या कोणत्या आहे? बायजूस आणि अनअकॅडमी. याच्यामध्ये वेगवेगळे क्लासेस वगैरे होतात. तर हे ई कॉमर्स वेबसाईट आहे. या पद्धतीने ई कॉमर्स वेबसाईट तुमचं हे प्रॅक्टिकल कंप्लीट झालेलं आहे. समजलं का सगळ्यांना? ओके. ई कॉमर्स वेबसाईट चेक करण्यासाठी तुम्ही आपल्या मोबाईलमधील गुगल ब्राउझर ओपन करून तिथे सर्च करायचं आहे. सपोज फर्स्ट वेबसाईट आपण सर्च करूया ईबे. ते सर्च करायचे आहे. त्याच्यानंतर सर्च इंजिनमध्ये चेक करायचं आहे. त्या वेबसाईटची पहिली लिंक आपल्याला ओपन करायची आहे. हा आहे ईबेचा प्लॅटफॉर्म. ईबेचा हा सर्विस ई कॉमर्स वेबसाईटचा व्ह्यू आहे. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता त्याचं सर्च इंजिन कुठे आहे, ॲड टू कार्ट कुठे आहे, हे सगळ्या गोष्टी इथे तुम्हाला मिळू शकते. आणि स्टार्ट शॉपिंग इथे तुम्ही करू शकता. यानंतर दुसरी वेबसाईट आपल्याला सर्च करायची असेल तर ती आपण बघू शकतो. सेकंड वेबसाईट आहे ॲमेझॉन. सगळ्यांच्या परिचयाची वेबसाईट आहे. त्याच्यामुळे सगळ्यांना ॲमेझॉनबद्दल माहिती आहे. ही सुद्धा आपण इथे सर्च इंजिनवर जाऊन सर्च करून बघू शकतो. त्याच्यामध्ये त्याचे जे फर्स्ट लिंक आहे ती क्लिक करायची आहे, शॉप ॲट ॲमेझॉन इंडिया. ॲमेझॉनवर बऱ्याच जणांनी शॉपिंग केलेली असेल. याच्यामधून मोबाईल शॉपिंगसाठी आणि बाकी इतर ॲसेसरीजसाठी आपण ही वेबसाईट बघू शकतो. आणि याचा चांगला रिझल्ट असा आहे ॲमेझॉनचा. याच्यामध्ये रिटर्न परचेस पॉलिसीसुद्धा आहे, रिपर्चेससुद्धा पॉलिसी आहे. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला जर एखादी काही डिफेक्ट आढळला, तसं तर होत नाही कारण इथे रिझल्ट चांगला आहे. नंतर आहे फ्लिपकार्टची पण साईट चांगली आहे.
ही सुद्धा एक ई कॉमर्स वेबसाईट आहे. ही सुद्धा तुम्ही एक सर्च करून बघू शकता. ई कॉमर्स वेबसाईट तुम्हाला आपल्या गुगल ब्राउझरवरून सर्च करायची आहे आणि फर्स्ट लिंक त्याची चेक करायची आहे. त्याच्यामध्ये ई कॉमर्स वेबसाईट ही जी फ्लिपकार्ट आहे त्याची पूर्ण डिटेल्स तुम्हाला मिळून जातील. त्यानंतरच्या वेबसाईटसुद्धा तुम्ही याच पद्धतीने चेक करून बघू शकता. सगळ्या तुम्हाला आपापल्या मोबाईलमध्ये गुगल ब्राउझरमध्ये चेक करता येते. कम्प्युटरमध्ये सुद्धा तुम्ही सर्च करून गुगल ब्राउझरमध्ये चेक करू शकता किंवा तुमच्या मोबाईल फोनमध्ये सुद्धा तुम्ही या पद्धतीने सगळ्या ई कॉमर्स वेबसाईट चेक करू शकता. यानंतरची वेबसाईट आपण परत एक चेक करणार आहोत. सपोज आपण आता ओलेक्स चेक केली आहे. ओलेक्ससुद्धा तुमच्या एका ई कॉमर्स वेबसाईट आहे ही सुद्धा, आणि याचे पण फीडबॅक चांगल्या प्रकारेच आहे. ओलेक्स वेबसाईटसाठी तुम्ही वेगवेगळ्या ज्या मोठमोठ्या ॲसेसरीज आहेत त्या तुम्ही इथून सेलिंग परचेसिंग करू शकता. तुम्हाला जर एखादी वस्तू तुमची सेल करायची असेल तीसुद्धा ओलेक्सवरून चांगल्या पद्धतीने तुम्हाला सेल करता येते. त्याचा फीडबॅक चांगला आहे ओलेक्सचा. त्याच्यामुळे जर एखादा तुमचा जुना फ्रीज असेल तो इकडे विकायचा आहे किंवा काही आहे परचेससाठी चांगली आहे. नंतर क्विकर वेबसाईट आहे. क्विकर वेबसाईट ही तुमच्या जॉबसाठी आहे. म्हणजे जसं तुमचं लॉग इन करून त्याच्यावर तुम्ही रिझ्यूम अपलोड करू शकता आणि फ्युचर जॉबसाठी तुम्ही हे क्विकर वेबसाईट वापरू शकता. तसेच ती ई कॉमर्स वेबसाईट आहे त्याच्यामुळे तुम्ही त्याला तिथे सेलिंग परचेसिंग पण करू शकता आणि तुम्ही तिथे आपल्या जॉबसाठी सुद्धा जॉबसाठी सुद्धा तुम्ही ते अप्लाय करू शकता. या पद्धतीच्या ह्या ई कॉमर्स वेबसाईट आहेत. थँक्यू.